ते कशाला जमतील जगनामून आम्हाला राहायचं कोण आहे सरपंच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरीचे अध्यक्ष माननीय श्री विनोदजी कुलकर्णी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करून आपल्या संमेलनाचं उद्घाटन होत आहे। आजच्या संमेलनाचे आपले सन्माननीय अध्यक्ष श्री डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या हस्ते सुद्धा वृक्षारोपण होत आहे। भाऊ जरा थोडंसं खाली बसून घ्या टाक टाक हा इकडं आजच्या संमेलनाचं आपलं उद्घाटन पार पडलेलं आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, मी कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की त्यांना व्यासपीठावर घेऊन यावे। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी आणि जकातवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवार साहित्य संमेलन जकातवाडी येथील शिवारात होत आहे। कोरोनाच्या आधी सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकर यांनी 2019 साली शिवार साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित केली पाहिजेत अशी संकल्पना पुण्याच्या बैठकीत मांडली होती। त्यानंतर पहिल्यांदा खंडाळा इथं पहिलं शिवार साहित्य संमेलन झालं, खंडाळा इथे 2 शिवार साहित्य संमेलनं झाली, फलटणला 4 संमेलनं झाली आणि नागठाण्यामध्ये 1 साहित्य संमेलन झालं। अशी 7 साहित्य संमेलनं आतापर्यंत शिवारची झालेली आहेत आणि कोरोनाच्या कालखंडानंतर ही शिवार साहित्य संमेलनं बंद पडलेली होती, तर सलग 3 वर्ष संमेलनं बंद होती आणि त्यामुळे ही संमेलनं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतला। साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी मला सूचना केली की शाहूपुरी शाखेनं पुढाकार घेऊन पहिलं शिवार साहित्य संमेलन करावं, तुम्ही सुरू करा, म्हणजे महाराष्ट्रभर त्याची व्याप्ती ख्याती जाईल आणि महाराष्ट्रातले सगळे शाखा त्याला प्रतिसाद देतील। शेतकरी जर साहित्याच्या कार्यक्रमाला शहरात येऊ शकत नसेल तर आपण त्याच्या बांधावर जाऊन कार्यक्रम केले पाहिजेत अशी ह्याच्या पाठीमागची भूमिका आहे आणि ही भूमिका प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही जकातवाडीचे इथले नेते चंद्रकांत सनस जे सरपंच होते पूर्वी, आता सत्ताधारी पार्टीचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। चंद्रकांत सनस यांना विनंती केली की तुम्ही जकातवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिवार साहित्य संमेलनाचं आयोजन करा आणि आपण एक महाराष्ट्राला पुन्हा कोरोना नंतरचा पॅटर्न देऊ, जकातवाडी पॅटर्न, की जकातवाडी इथनं शिवार साहित्य संमेलन सुरू करू जी महाराष्ट्रभर दूरवर पोहोचतील। प्रत्येक गावागावात हळूहळू ही शिवार साहित्य संमेलनाची संकल्पना पुढे जाईल। त्या दृष्टीने चंद्रकांत सनस यांनी शिवार साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेतला आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की दरवर्षी ते इथं 1 शिवार साहित्य संमेलन वर्षातून एकदा घेणार आहेत। त्यामुळे चंद्रकांत सनस यांच्याविषयी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करू की एक चांगला उपक्रम जकातवाडीमध्ये त्यांनी सुरू केलेला आहे। धन्यवाद। यानंतर चिटणीस साहेबांचं स्वागत श्री दीपक देवकर व साळुंके सर करतील। धन्यवाद। धन्यवाद।
आम्ही जेव्हा पहिल्यांदा चर्चा केली की आपण अशा पद्धतीचं एक शिवार संमेलन या भागामध्ये आयोजित करायचे, खरोखर अशा पद्धतीचा एक उपक्रम राबवण्याची आम्हाला संधी साहेबांच्या माध्यमातून मिळाली, त्याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम गावामध्ये लगेच, म्हणजे अगदी आम्ही एक मीटिंग केली, योगेश ताते होते आणि आम्हाला लगेचच त्यांनी होकार दिला, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून एकदा स्वागत करूया. मला अतिशय चांगलंच वाटतं की सध्या सातारा जिल्ह्यामध्ये विनोद कुलकर्णी आणि बेडके सर हे एक वेगळ्या प्रकारे काही कार्यक्रम राबवत आहेत आणि तो एक महाराष्ट्राला पॅटर्न म्हणून पुढे जात आहे. विनोद कुलकर्णी तर फक्त साहित्य क्षेत्रात काम नाही करत, तर बँकिंग क्षेत्र आहे, राजकारण आहे, पत्रकारिता आहे, या सर्व क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. विशेषतः शिवार संमेलनाला या पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक जे नाव मिळेल त्याच्यामध्ये नक्की या दोघांचं नाव घेतलं जाईल. आणि पुन्हा एकदा या शिवार संमेलनाच्या माध्यमातून एक वेगळा मुद्दा आपल्या समोर येत आहे. पण मला अतिशय चांगलं एवढ्यासाठी वाटलं की आता बोलणारे ग्रामपंचायतीचे एक प्रमुख त्यांनी जे सांगितलं की 18 डिसेंबर 2018 गावामध्ये पुनर्विवाह हा एक आम्ही महत्वाचा उद्देश चालू केलेला आहे. आणि हे मला वाटतं साहित्यामधलं एक मोठं काम आहे. ज्या अर्थी त्यांच्या गावाने ही जी मांडणी केलेली आहे त्याचाच अर्थ असा होतो की साहित्यामधलं त्यांचं वाचन विशेषतः हे पूर्वीपासून आहे आणि ते समृद्ध करणं आणि ग्रामपंचायतीला सुद्धा या समृद्ध वारशातून एक वेगळ्या प्रकारचं नाव हे महाराष्ट्रात मिळवून देणं हे काम ते करत आहेत. डोंबिवलीला जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं त्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर मी प्रतिनिधी होतो परिषदेच्या वरती. आणि त्यावेळेला आमच्या फलटणच्या जवळ विडणी म्हणून एक गाव आहे, त्या विडणीला मळ्यांचं गाव असं म्हटलं जातं. तर तिथला एक शेतकरी आमच्याकडे आला आणि म्हणाला की सर आम्हाला काय एवढ्या लांब साहित्य संमेलन जाता येणार नाही, तेव्हा तुम्ही जे साहित्यप्रेमी आहात ते तुम्ही आमच्याकडे आलात आणि आम्हाला काही ऐकवलं तर आम्हाला बरं वाटेल. असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही ठरवलं की साहित्यिकांनी साहित्यांच्या संमेलनाला जाणं आणि साहित्यिकांनी, लेखकांनी, कवींनी शिवारात आणि बांधावर येऊन आपलं साहित्य आणि कविता लोकांना ऐकवावी, हे खरं शिवार साहित्य संमेलन होईल. म्हणून आम्ही मग तिथून सुरुवात केली. पहिलं साहित्य संमेलन आम्ही विलासवाऱ्यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुक्यात घेतलं आणि दुसरं ह्या विडणीच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे मग आम्ही विडणीला बांधावर ते साहित्य संमेलन घेतलं. पण शिवार संमेलनाबद्दलची आत्ता जी संकल्पना आणि ज्याची सुरुवात आमच्या रवींद्र बेडके सरांनी केली तर तो सगळ्यात परिषदेचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. त्याचं कारण असं की अखिल भारतीय महामंडळाचं जे साहित्य संमेलन होतं त्याच्यावर सगळ्यांना संधी देता येत नाही, ही एक महत्वाची गोष्ट असते. कारण 3 दिवसाच्या संमेलनामध्ये कुणाकुणाला संधी मिळणार आणि ती तुम्ही लोक शोधणार कशी. त्यामुळे साहित्य परिषदेनं विभागीय साहित्य संमेलन, समीक्षा संमेलन आणि युवा साहित्य नाट्य संमेलन अशी 3 संमेलनं सुरू केली होती. पण ही सगळी खर्चाची बाब असायची, कारण थोडं नेटकं संमेलन करायचं म्हटलं तर खर्च हा असतोच. तर याशिवाय आपल्याला कमी खर्चाची संमेलनं कोणती करता येतील याचा विचार करताना जेव्हा बेडके सरांनी ही कल्पना मांडली की आपल्याला शिवारा संमेलन घेता येईल, तिथं अगदी पिठलं भाकरीचं साधं जेवण असावं, तिथे कुठल्याही प्रकारचा मंडप नसला तरी आपल्याला चालणार आहे, तर ही कल्पना मग सगळ्यांनी उचलून धरली आणि शिवार संमेलनं सुरू झाली. आज मला अतिशय आनंद होतोय की या जकातवाडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आणि आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने त्याला बळ दिलं. ही संकल्पना मांडली ती रवींद्र बेडके यांनी आणि आम्ही ती लगेच उचलून धरली. म्हणजे माझ्या कोटावरती आणि आडनावावरती जाऊ नका, कोट बघून हे पुण्यातलेच असं वाटतं आणि आडनाव बघितले की सदाशिवपेठ पुढे 30 आहेत असं वाटतं. पण मी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील माणकेश्वर सारख्या 750 लोकवस्तीच्या गावातला मुलगा आहे. मी शेतामध्ये जाऊन दारं धरलंय, मी गाई म्हशींच्या धारा काढलेल्या आहेत आणि लहानपणी रस्त्यावरचं शेण गोळा करून शाळा सारवलेला मी मुलगा आहे. माझा हात मातीला लागलेला आहे
आणि त्यामुळं मातीचं महत्व हे मला माहिती आहे. आणि रवींद्र बेडके यांनी एक खूप चांगली संकल्पना मांडली. आम्ही ज्यावेळेला ग्रामीण भागामधून तयार झालेली मुलं आम्ही पुण्याच्या सांस्कृतिक विश्वामध्ये गेलो, आम्हाला तिथे खूप संघर्ष करावा लागला. आणि आम्हाला एक गोष्ट जाणवली की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खूप खर्चिक झालेलं आहे. म्हणजे तिथे 2-2, 3-3 कोटी रुपये खर्च होतो आणि एवढं करून हाती काही लागत नाही. सगळ्या ज्या काही चर्चा होतात, तर दिवसेंदिवस समाज एका वेगळ्या टप्प्यावरती जाऊन पोहोचला. याचं कारण त्याची माती, नाती आणि संस्कृती या तिन्हीशी असलेली नाळ ही दिवसेंदिवस तुटत चालली आहे. म्हणून मी इथल्या मंडळींना सांगेन की पुढच्या वेळेला कवी संमेलन बोलवलं तर पुणे मुंबईचे काही कवी बोलवा आणि त्यांच्या हातात कोयतं देऊन पहिल्यांदा त्यांना खुरपायला लावा. म्हणजे त्यांचा मातीशी आणि गवताशी संबंध येईल आणि त्यांना समजेल की इथलं जीवन हे किती संघर्षमय आहे. आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या माणसांच्याकडं एक विलक्षण शहाणपण आहे. दुर्दैवाने काय झालं, आपल्या मराठी साहित्यामध्ये ग्रामीण भागाचं जे चित्रण केलं गेलं, एक तर त्याच्या बाबडेपणाचं केलं गेलं किंवा त्याच्या बेरकीपणाचं केलं गेलं किंवा त्याच्या अज्ञानाचं केलं गेलं. पण त्याच्याकडे जे एक शहाणपण आहे उपजत, ते शहाणपण त्या ग्रामीण भागातल्या उपजत शहाणपणाने ही कृषी संस्कृती टिकून ठेवली आहे. कुसुमाग्रजांच्या शब्दात एक मातीची महती सांगतो आणि मग माझी कविताच वाचतो आणि मग माझा विचार तिथं थांबवतो. कुसुमाग्रजांनी मातीचं महत्व इतकं सुंदर सांगितलेलं आहे. शहरात राहणारा कवी आहे, पण त्यांनी सांगितले, कोला हल गुमला चहूकडे रानात, अभिमानी मानव आम्हाला अवमानी, बेहोश पाऊले पडते अमुच्या वाणी, आमच्या वरुनी त्या मत्त पदाना नच जाणी वाजूनी. माती सांगते त्या मत्त पदाना नच जाणी वाजूनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती. मातीवर चढणे एक नवा थर आणते. ते रूप, ती बुद्धी, ती शक्ती, ती अमुची भरती, मातीवर चढणे एक नवा थर आणती. प्रत्येक सिकंदर कित्येक सिकंदर जग जिंकुनिया गेले, कित्येक वाल्मिकी अखेर इकडेच आले, कित्येक मनु आणि मुनी धुळीने गिळले, स्मृतीतलही त्या ओळी त्यांच्या ओळी अंधुक होती, मातीवर चढणे एक नवा थर आणती. ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण, ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण, बेताल नाचवी सूत्रधार हा कोण, मातीत जाणती त्याचेही निर्वाण, स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती, मातीवर चढणे एक नवा तर आणती. अशी मातीची महती आहे. आता मग अशी मी म्हणलं की कवितेच्या प्रांतात मी काय लुडबुड करत नाही, पण तरी देखील मला थोडीशी करावीशी वाटली. मी काही कवी तर नाहीच आहे, लेखन थोडंफार करतो, त्याही प्रकारात फार गती आहे असं मला वाटत नाही. पण शिवारावर जी मी कविता केली ती आपण ऐकून घ्यावी. कदाचित मी राजेंद्र मान यांच्याकडे ही कविता देणार होतो, पण त्यांनी ती अमान्य केली असती वाचून दाखवायला, म्हणून मी आज जरा चान्स घेतो. माती आणि शिवारावरची कविता अशी आहे माझी की गावाबाहेर ऐसपैस पसरलेले असते शिवार, गावाबाहेर ऐसपैस पसरलेले असते शिवार, काळ्या मातीत निवांतपणे निजून असते शिवार, दवात भिजल्या थंडीने गारठून जाते शिवार, गाईच्या हंबरण्याने उठून बसते शिवार, डोक्यावरील उन्हामध्ये तापत असते शिवार, झाडांच्या सावलीमध्ये झोपत असते शिवार, काळ्या ढगाकडे नजर लावून बसते शिवार, घनघोर पावसाची वाट बघत असते शिवार, बैलगाडीच्या आवाजाने थरारते शिवार, लोखंडी नांगर मात्र सहन करते आनंदाने शिवार, टोकणाऱ्या बियामधून, जे नांगरातून बिया टोकल्या जातात त्या टोकणाऱ्या बियातून रुजत जाते शिवार, पोटातील गर्भाने लाजून जाते शिवार, कोवळ्या अंकुरातून उगवत असते शिवार, खुलणाऱ्या पिकासवे डोलत असते शिवार, हिरव्या पानापानातून बोलत असते शिवार, निसर्गाची जणू ही शाळात असते शिवार, पाखराच्या चोचीतून गात असते शिवार, वाऱ्याच्या झुळकीतून कुजबुजत असते शिवार, शेळीच्या करडासोबत गूज करते शिवार, बैलाच्या घुंगरामधून गुणगुणते शिवार. होत खर तर आपण बऱ्याच वेळा म्हणतो की सगळं आपल्याला सुद्धा वाटतं की ह्या भारत देशात काय काय होत आहे. मी पुढची सूत्र मनीषा शेट्टार यांच्याकडे देतो. सोपवलेली एक नैतिक जबाबदारी असते आणि तिच्याबाबत आपण कायम सतर्क राहिले पाहिजे. वर्तमान समाज रचनेत निर्माण होणाऱ्या दोषांचा निराश करण्यासाठी कवितेचं शीर्षक आहे आमचा सातारा.
कवितेची रचना थोडी वेगळी आहे. याला काव्य 32 असं म्हणतात. एका कडव्यामध्ये 32 वर्णांचा समावेश असतो. त्याची रचना 7-9 किंवा 9-7 या पद्धतीने ओळीमध्ये केलेली असते. तर अशी ही एक काव्य 32 आपल्या पुढे सादर करते. अजिंक्यतारा किल्ला शिवरायांची पायधूळ, इतिहासाची साक्ष पत्री सरकारचे मूळ, पर्यटनाचा जिल्हा वाईनी महाबळेश्वर, यावे पाचगणीला रपेट छान गोड्यावर, तीर्थक्षेत्रे पवित्र सज्जनगडी रामदास, चाफळते श्रीराम पुढे उभे मारुती दास, शंकरांची मंदिरे विविध निसर्ग सुंदर, डोंगरी पाटेश्वर कोटेश्वर पूर्णेश्वर, ढोल्या गणपती हो ग्रामदैवत सातारचे, श्रद्धा असे सर्वांची उत्सव थाटामाटाचे, राजवाडा केंद्रात व्यापार पेठ आधुनिक, कापड भांडी माल सुरेख खरेदी कितीक, क्षेत्र आहे महान पुष्प पठार नटलेले, अभिमान आम्हाला विश्व वारसा लाभलेले, अशी ही आमची पावनभूमी सातारा. धन्यवाद. नमस्कार. समाजात ज्या काही घटना घडत आहेत त्यावर भाष्य करणारी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे सगळीकडे. असंच चाललं आहे आता सगळीकडे, असंच चाललं आहे आता सगळीकडे, पैशासाठी माणसाचं झालंय आता माकड, पैशासाठी माणसाचं झालंय आता माकड, नाकापेक्षा मोती जड, नाकापेक्षा मोती जड, साहेबापेक्षा शिपाई झालेत आता वरचढ, साहेबापेक्षा शिपाई झालेत आता वरचढ, गावापेक्षा गावगुंड आता झाले डोई जड, गावापेक्षा गावगुंड आता झाले डोई जड, मालकापेक्षा आता नोकरच बोलतो पुढं पुढं, मालकापेक्षा आता नोकरच बोलतो पुढं पुढं, दुर्बलांचं काही चालत नाही मनगटशाहीच्या पुढं, दुर्बलांचं काही चालत नाही मनगटशाहीच्या पुढं, न्यायापेक्षा अन्यायाचं पारडं झालंय आता जड, न्यायापेक्षा अन्यायाचं पारडं झालंय आता जड, कुठेच दिसेना आता न्यायाचा उजेड, कुठेच दिसेना आता न्यायाचा उजेड, असंच चाललं आहे आता सगळीकडं, असंच चाललं आहे आता सगळीकडं, पैशासाठी माणसाचं झालंय आता माकड, पैशासाठी माणसाचं झालंय आता माकड, सत्याने वागणाराला मिळतात आता जोड, सत्याने वागणाराला मिळतात आता जोड, लबाडाला मिळतं आता मानाचं कड, लबाडाला मिळतं आता मानाचं कड, विद्वानापेक्षा मूर्खांची चालते आता बडबड, विद्वानापेक्षा मूर्खांची चालते आता बडबड, विचारवंतही आता लाचार होतोय सत्तेच्या पुढं, विचारवंतही आता लाचार होतोय सत्तेच्या पुढं, चोरटाही देतोय आता अध्यात्माचा धड, चोरटाही देतोय आता अध्यात्माचा धड, गरिबापेक्षा श्रीमंताची पैशासाठी सदैव असते ओरड, गरिबापेक्षा श्रीमंताची पैशासाठी सदैव असते ओरड, असंच चाललं आहे आता सगळीकडं, असंच चाललं आहे आता सगळीकडं, पैशासाठी माणसाचं झालंय आता माकड, पैशासाठी माणसाचं झालंय आता माकड. धन्यवाद. आमचं कवितांचं गाव जकातवाडी. शिवार कविता तर शिवार संमेलन आहे. हिरव्या हिरव्या रंगाचं शिवार डोलत, हिरव्या हिरव्या रंगांतर, म्हणून तर माझं मन सदा फुलत, हिरव्या हिरव्या उन्हामध्ये वाऱ्यामध्ये हेर डोलत, याच्या या रे संगतीने मन बहरत, म्हणून तर माझं मन सदा फुल, बीज हे उगून येत साऱ्या जगताला हे चात ते सदा दिसत, म्हणून तर माझं मन सदा फुलत,